नमस्कार. लोकमतच्या रिजनल डायरी या विशेष कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती आणि एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांची पुण्यामध्ये झालेली एक पार्टी चर्चेत आली. आता त्याला रेव पार्टी म्हणायचं की नाही हा खरं तर पोलीस तपासाचा भाग आहे, कारण रेव पार्टीचा क्रायटेरिया हा बराच मोठा असतो. पण या ठिकाणी पोलिसांना ड्रग्ज आढळून आले आणि त्यामुळे पोलिसांनी कारवाई केली आणि खडसेंच्या जावयासह इतर 7 जणांना अटक सुद्धा केली. ही संपूर्ण घटना पुण्यातल्या खराडी परिसरामध्ये घडली. खरं तर विद्येचं माहेरघर हे नशेच्या विळख्यानं बरबटलंय का असा प्रश्न निर्माण होतोय आणि वारंवार खरं तर पुणे शहरामध्ये ड्रग्सच्या पार्ट्या होत असल्याचं काही प्रकरणांमधून दिसून सुद्धा आलेलं आहे. पुण्यामध्ये ड्रग्ज आढळून येणं आणि त्यातही राजकीय किंवा सेलिब्रिटी किंवा अगदी उद्योगपती किंवा त्यांचे नातेवाईक यांचा संबंध असणं ही बाब सुद्धा आता पहिल्यांदा काही घडलेली नाहीये. पुण्यामध्ये सातत्यानं ड्रग्ज आढळून येण्याच्या घटना या उघडकीस येतच असतात. काही वर्षांपूर्वी पुण्यातल्या ससून रुग्णालयातनं चक्क ललित पाटील ड्रग्सचं रॅकेट चालवत होता ही घटना सुद्धा उघडकीस आली होती. त्यामुळे या पुणे शहरामध्ये ड्रग्स येतात नेमके कुठून, त्याची उलाढाल कशी होते, ते अगदी तरुणाईपर्यंत किंवा या मोठ्या मोठ्या पार्ट्यांमध्ये ते पोहोचतात कसे, याचाच आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण घेणार आहोत. नमस्कार, मी अश्विनी जाधव केदारी आणि तुम्ही पाहताय लोकमतचा हा विशेष कार्यक्रम रिजनल डायरी. पुणे शहरामध्ये वारंवार कोट्यवधींचे ड्रग्ज पोलीस जप्त करतायत. त्यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथक ऍक्टिव्ह झाल्याचं सुद्धा अनेक कारवायांमधून दिसून येत असतं. मात्र तरी सुद्धा सर्रासपणे या ड्रग्सची विक्री किंवा सेवन त्याचं केलं जात आहे आणि त्यामुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नाही की काय असा प्रश्न सुद्धा निर्माण होतोय. खरं तर अगदी लांबची गोष्ट नाहीये, 2023 सालातली घटना आहे. बंड गार्डन पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर एमडी ड्रग्सची विक्री केली जात होती. ललित पाटील प्रकरणानंतर ही बाब समोर आली होती. हा तोच ललित पाटील आहे जो मूळचा नाशिकचा आहे. नाशिकमध्ये सुद्धा त्याचे ड्रग्सचे कारखाने आहेत, आढळून आले होते आणि न्यायालयीन कोठडीमध्ये असताना वैद्यकीय उपचारांसाठी तो ससून रुग्णालयामध्ये दाखल झाला होता. रुग्णालयातनं त्याने त्याचं ड्रग्सचं रॅकेट सुरू होतं, तोच तो रॅकेट चालवत होता हे सुद्धा पोलीस तपासात समोर आलं होतं. आणि त्यानंतर शहरामध्ये आपल्या या पुणे शहरामध्ये अनेक हाय प्रोफाईल रॅकेट सुद्धा सक्रिय असल्याचं कळलं. अनेक त्याच्यानंतर कारवाया सुद्धा झाल्या. पण ललित पाटील प्रकरणामुळे पुणे शहराचं ड्रग्ज कनेक्शन हे जास्त अधोरेखित झालं. गोल्डन ट्रायंगल आणि क्रिसेंट प्रकारामध्ये कोकेन आपल्या देशामध्ये आणलं जातं. मग अफगाणिस्तान किंवा पाकिस्तान, इराण, कंबोडिया अशा अनेक देशांमधनं क्रिसेंट प्रकारचं जे कोकेन आहे ते आपल्या देशामध्ये येतं. तर व्हिएतनाम, म्यानमार इथून आसाम मार्गे गोल्डन ट्रायंगल नावाचं कोकेन हे आपल्या देशात येत असतं आणि हेच ड्रग पुढे पार्सल किंवा कुरिअरच्या माध्यमातून देशात किंवा इतर ठिकाणी पाठवलं जातं. मग ते पुण्यासारख्या शहरामध्ये असो किंवा गोवा, दिल्ली, बँगलोर किंवा मुंबई इथून हायवेवरनं सुद्धा ट्रक, कार, अगदी 2 व्हीलरवर सुद्धा लपवून हे ड्रग्ज आणलं जातं. काही वेळा विमानानं सुद्धा पुणे शहरामध्ये ड्रग्ज येत असल्याचं कस्टम विभागानं नुकतीच एक कारवाई केली, त्यातनं हे स्पष्ट झालं होतं. पुणे पोलिसांकडनं ड्रग विरोधी सातत्यानं खरं तर कारवाया सुरू आहे. मात्र पोलिसांच्या कारवाईनंतर काही दिवसांनी हे ड्रग्ज रॅकेट पुन्हा सक्रिय होतं. एमडी ड्रग्सची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे तरुणाईकडनं त्याचं सेवन मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं सुद्धा आतापर्यंत ज्या ज्या कारवाया पुण्यातनं झालेल्या आहेत त्यातनं हे स्पष्ट झालेलं आहे. ज्याला आपण एमडी म्हणतोय ते म्हणजेच मेफेड्रॉन हे ड्रग तरुणाईमध्ये जास्त प्रसिद्ध आहे आणि खरं तर ही तरुणाई वेगळ्या नावानं त्याच्यासाठी खास म्हणजे कोड एक वापरला जातो, कोड लँग्वेज आपण त्याला म्हणू शकतो. शाळकरी किंवा कॉलेजच्या मुलामुलींमध्ये ते म्याव म्याव आणि एम कॅट अशा काही नावानं या ड्रग्जला बोललं जातं. एक चिमूट एमडी तुमच्या शरीरामध्ये घेतलं तर तुम्हाला नशेची झिंग चढते, ज्याला त्यांच्याच भाषेमध्ये किक बसली असं म्हणतात. अशा अंमली पदार्थांवर सरकारनं बंदी सुद्धा घातली आहे. मात्र तरी सुद्धा आपल्याला माहितीये की त्याची विक्री आणि त्याचं सेवन अर्थात केलं जात आहे. पुण्यामध्ये काही वर्षांपूर्वी उघडकीस आलेलं ललित पाटीलचं ड्रग्ज प्रकरण असू देत किंवा अगदी त्यानंतर पुण्यापासून जवळच असलेल्या कुरकुंभ MIDC मध्ये ड्रग्जचा कारखाना आढळून आला होता आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हे ड्रग्ज तयार होत असल्याचं सुद्धा समोर आलं होतं, ज्याचं थेट कनेक्शन जे होतं ते इंटरनॅशनल लेवलला जोडलं गेलं होतं. हे पोलीस तपासातच निष्पन्न झालंय आणि पुण्यातल्या FC रोडवर सुद्धा एका हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्टी सुरू होती. त्यावेळी सुद्धा पोलिसांनी कारवाई केली होती. ते अगदी आत्ता काल परवा खराडीमध्ये नुकतंच जे ड्रग्ज कमी प्रमाणात सापडलेलं आहे, मात्र तरी सुद्धा ते ड्रग्ज नेमकं आलं कुठून
यावर अर्थात आता चर्चा होते आहे आणि याच पुणे शहराला ड्रग्सचा कसा विळखा आहे हे या छोट्या छोट्या घटना असू देत, पण या घटनांमधनं दिसून येत आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा या हाय प्रोफाईल ड्रग्ज पार्टीवर केलेल्या कालच्या या कारवाईमुळे ललित पाटील प्रकरणाला उजाळा मिळालेला आहे। खरं तर पोलिसांना टीप मिळाल्यानंतर पोलीस कारवाई करतातच, मग त्याच पोलिसांना हे ड्रग्ज कुठून येतात याची सुद्धा इत्यंभूत माहिती असते। मात्र असं असताना सुद्धा ते समूळ नष्ट का होऊ शकत नाहीत हा प्रश्न खरा या ठिकाणी निर्माण होतोय। ड्रग्ज तस्करांशिवाय आता शालेय किंवा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडे सुद्धा ड्रग्ज आढळून येत असल्यामुळे हा खरं तर चिंतेचा विषय बनलाय। आपलं राज्य असू देत किंवा गोवा, कर्नाटक, तेलंगणा अशा अनेक ठिकाणावरनं ड्रग्ज पुणे शहरामध्ये येत असल्याचं अनेक कारवायांमधनं स्पष्ट झालेलं आहे। मात्र एकूणच ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांकडनं होणारी कारवाई ही अपुरी पडत असल्याचं सध्या तरी दिसून आलेलं आहे। यावर सातत्यानं आवाज उठवला जातो। वेगवेगळ्या संस्था ज्या असतात, सामाजिक संस्था असू देत किंवा या क्षेत्रात काम करणारी मंडळी सुद्धा यावर बोलत असतात। सामाजिक कार्यकर्ते किंवा माहिती अधिकार कार्यकर्ते आपण त्यांना म्हणतो, असं विजय कुंभार यांचं नेमकं याच्यावर काय म्हणणं आहे ते सुद्धा तुम्ही ऐका। कारण पोलीस यामध्ये कुठेतरी कमी पडतायत का हा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। कारण नेहमी अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतरच पोलीस त्या ठिकाणी पोहोचतात किंवा पोलिसांना टीप असते आणि मग ते पोहोचतात। मग हा संपूर्ण प्रकार अगदी मुळापासून उखडून टाकण्यात पोलीस अपयशी ठरतात का, पहा। नुकतंच पुण्यामध्ये खराडी येथे रेव पार्टी करताना काही लोकांना पकडलं गेलं। त्यांच्याकडे कोकेन आणि गांजा सदृश पदार्थ सापडल्याचं म्हटलं गेलंय। आता हे किती सापडलं वगैरे ते खरंच काय होतं हा भाग नंतरचा। हा प्रकार जो झाला तो राजकीय सूडबद्धतेतून झाला, मुद्दाम केला, चुकून झाला, हाही भाग नंतरचा। परंतु काहीतरी सापडलं, ज्याला अंमली पदार्थ असं म्हणतात, अशासारखं काहीतरी सापडलं। मुळात चर्चा जी व्हायला पाहिजे, हे राजकीय धाड किंवा राजकीय सूड आहे किंवा आणखी काय आहे याच्यापेक्षाही काहीतरी अंमली पदार्थ सापडला याच्यावर व्हायला हवी होती। आजपर्यंत अनेकदा अंमली पदार्थ सापडले, प्रत्येक वेळेला त्याची मोठी बातमी झाली, परंतु हे अंमली पदार्थ येतात कुठून? विकणारे सापडतात, त्या अंमली पदार्थाचे सेवन करणारे सापडतात, परंतु जिथं हे तयार होतं ते का सापडत नाहीत? वारंवार ज्या अर्थी असे पदार्थ सापडत आहेत त्या अर्थी कुठेतरी ते तयार होत आहेत, कुणाकडे तरी त्याचा साठा आहे आणि तो निर्धास्तपणे विकला जातोय, हे मात्र नक्की आहे। असं असेल तर ह्या जो मूळ उगम आहे तिथपर्यंत पोहोचायला पोलीस किंवा नार्कोटिक्स किंवा आणखी काही जी डिपार्टमेंट जी आहेत ती कमी का पडतायत, याचाही कुठेतरी विचार करण्याची गरज आहे की हे सगळं निवांतपणे चालू आहे आणि सापडलं की फक्त तेवढ्यापुरतं काहीतरी बोलायचं असा काही हा प्रकार आहे का? जोपर्यंत हा उगम नष्ट होत नाही तोपर्यंत असं कुणालाही किंवा फायनल प्रॉडक्ट किंवा ज्याला अंतिम युजर ज्याला म्हणतात त्याला पकडण्यामध्ये काही अर्थ नाही। खरी कारवाई ही त्या उगमावर झाली पाहिजे। विद्येचं माहेरघर किंवा सांस्कृतिक शहर किंवा अगदी बुद्धिमंतांचं शहर अशी एकेकाळी या पुणे शहराची ओळख होती। मात्र आता अलीकडच्या काही काळामध्ये गुन्हेगारी आणि ड्रग्सच्या प्रकरणामुळे या शहराला कलंक लागला जातोय आणि हे वास्तव जर बदलायचं असेल तर फक्त पोलिसांवरच अवलंबून चालणार नाहीये। पोलिसांबरोबरच तरुणांच्या पालकांनी सुद्धा यामध्ये विशेष लक्ष देणं गरजेचं आहे। ती जबाबदारी त्यांनी उचलायला हवी। खरं तर अंमली पदार्थांचा धोका लहान मुलांना म्हणजे अगदी शालेय वयामध्ये समजून सांगायला हवा। शाळा कॉलेजेसमध्ये वर्गाबाहेर सुद्धा मुलं मुली नक्की काय करत असतात, कुठे ते जातात, कोणत्या ग्रुपमध्ये ते राहतात, या सगळ्याकडे पालकांनी वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे। तरच तरुण पिढीला ड्रग्सच्या विळख्यातनं आपण वाचवू शकणार आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला एकंदरीत कसा वाटला, तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि यासह कुठल्या विषयावर तुम्हाला रिजनल डायरीच्या माध्यमातून आम्ही व्हिडिओ करणं अपेक्षित आहे हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। नमस्कार।